महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं। नवी मुंबई भाजपमध्ये गणेश नाईक गट आणि मंदा म्हात्रे गट असे दोन गट आहेत। मात्र मंदा म्हात्रेंच्या समर्थकांना कोरे एबी फॉर्म देऊन त्यांच्या फॉर्मवर सही करण्यास भाजप जिल्हाध्यक्षांनी आयत्या वेळी टाळाटाळ केली आणि त्यावरून मोठा गदारोळ माजलाय। नवी मुंबई भाजपात यादवी, तेरा म्हात्रे समर्थकांना विना सहीचा एबी फॉर्म। गणेश नाईकांची मंदा म्हात्रेंवर कुरघोडी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं। नवी मुंबई भाजपमध्ये गणेश नाईक गट आणि मंदा म्हात्रे गट असे दोन गट आहेत। निवडणुकीतल्या तिकीट वाटपात गणेश नाईकांचा वरचष्मा पाहायला मिळाला। मंदा म्हात्रेंनी त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या बेलापूर भागात तब्बल 13 समर्थकांसाठी उमेदवारीची मागणी केली होती। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी एबी फॉर्म देताना ते फॉर्म कोरे दिले, नंतर सही करू असं सांगून वेळ मारून नेली। पण जेव्हा फॉर्मवर सही करण्याची वेळ आली तेव्हा राजेश पाटील गायब झाल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। शेवटी जेव्हा संपर्क झाला तेव्हा फक्त 4 जणांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं। देव केलेल्या जागाही विरोधक तुल्यबळ असलेल्या दिल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केलाय। आमचे लोक रात्रभर बसून, ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं। जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं? वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले। फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो। मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही। त्यांच्या भावाकडे गेली, तिथे नाही। त्यांच्या शाळेत गेली, तिथे नाही। त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं। ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो, तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो, एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो। तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे। 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत। तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ती काय पडण्यासाठी देता का? कोरे एबी फॉर्म देऊन आयत्या वेळी सही करण्यास टाळाटाळ करण्यात आली। निष्ठावान कार्यकर्त्यांची एक प्रकारे ही फसवणूक असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तुम्ही सर्वजण पाहताय माझ्या हातामध्ये एबी फॉर्म आहे, ज्यामध्ये माझं नाव आहे, भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह असलेला स्टॅम्प आहे, चव्हाण साहेबांची, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या सहीचा फॉर्म आहे। एकंदरीत काल रात्री आम्हाला सांगितलं होतं की तुमचे एबी फॉर्म तयार आहे, सकाळी 9 वाजता येऊन एबी फॉर्म घेऊन जावे, आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे। परंतु सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही आता साधारण 11 वाजलेले आहेत, ज्यावरती फक्त जिल्हाध्यक्षांची सही बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत जिल्हाध्यक्ष इथे आलेले नाहीये। कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमची फसवणूक होते आहे। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनं जेवढ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तेवढ्या सगळ्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर सह्या केल्याचं संजीव नाईकांनी सांगितलं। मंदा म्हात्रेंचा याबाबत काही गैरसमज झाल्याचा दावा संजीव नाईक यांनी केलाय। आम्ही सर्व ए आणि बी फॉर्म चेक करून सही कोणाची राहिलेली आहे हे सर्व करून मंदाताईकडे ते स्वतः त्या ठिकाणी सकाळी घेऊन गेले। आता कुठला ए आणि बी फॉर्म कसा भेटला, काय भेटला, आता हे मला डॉक्टर राजेश पाटलांनाच विचारायला लागेल, कारण शेवटी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मला माहिती घ्यावी लागेल। मी माहिती घेईन। निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी गैरसमज झाले असतील। मंदाताई या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, आमदार आहेत, कुठल्याही प्रकारची काय असेल या ठिकाणी तर बसून याच्यावरती तोडगा काढू। गणेश नाईक आणि त्यांचं कुटुंब नवी मुंबईत मनमानी करत असल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केलाय। गणेश नाईकांनी 111 जागा जिंकूनच दाखवाव्या असं आव्हानच मंदा म्हात्रेंनी केलंय। म्हणून मी निवडून आली, ठीक आहे, असो, भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे, ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून। उमेदवारीवरून नवी मुंबई भाजपात यादवी माजलीय। अंतर्गत संघर्ष वाढल्यानं महापालिकेचा निकाल भाजपला फार अनुकूल लागेल असं कार्यकर्त्यांना वाटत नाही।
हा संघर्ष येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई.